नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत मायमुगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. पंचायत पालिका शाळा सगळ्या पावण्यार लायब्ररीचे अपग्रेडेशन. गोवा मोटर ॲक्टांतय केला बदल. कॅबिनेट बसके उपरांत मिडियाक सांगलें सीएमान. पुरुष प्रधान काँग्रेसीन महिलांक पावपाक दिले ना लोकसभा आणि विधानसभेत. सीएमाचो काँग्रेसीचेर फारपेट. भाजपा प्रणीत केंद्र सरकाराक वुमन रिझर्वेशनात नासली रूच आसली ती डिलिमिटेशनात. एसटी बिलय पोरू पास जाला, कित्याक करिनात लागू. काँग्रेसीचो सीएम पीएमाक प्रस्न. आणि आता खबरो विस्तारान. पंचायत पालिका शाळा अशा सगळ्या पावण्यार लायब्ररीचे अपग्रेडेशन जातलें, सीएमान सांगलें. गोवा मोटर ॲक्टांत बदल केला अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान दिली माहिती. कॅबिनेट बसके उपरांत मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मिडियाक ब्रीफ केलें. गोवा मोटर ॲक्टांत बदल केला. कन्स्ट्रक्शना खातीर वापरताल्या गाडयांचो टॅक्स एकदांच भरपाची तरतूद केल्या. 7 वर्सां कंत्राटी तत्वार काम करपी कामगारांक कांय प्रमाणात थाकाय मेळोवन दिवपाचो यत्न केला अशें सीएमान सांगलें. गोवा मोटर व्हेकल टॅक्स अमेंडमेंट ऑर्डिनन्स 2026 हाच्या अंतर्गत द प्रपोजल अप्रूव्ह केला फॉर द स्पेशली फॉर द वन टाइम टॅक्स ऑफ द टॅक्स फॉर कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेकल इन्स्टेड ऑफ एक्झिस्टिंग वन टाइम टॅक्स एट अ टायम ऑफ रजिस्ट्रेशन. फक्त जो कन्स्ट्रक्शन रिलेटेड व्हेकल आसा पळय न्ही हांकां वन टायम टॅक्स घेतलो वतलो. इट इज कंटिन्युअसली रिन्युअल जावचें ना ताच्या खातीर. इट वील रिड्यूस जातलो तो. हय पण स्टार्टिंगूच. ओके. हय. Approval for the extension of the debt relief scheme for the mining affected borrower of the financial institutions. परत एकदा 2027 पर्यंत तांकां थोडे जाण लोक उरले हितूर ट्रक बार्जवाले तांकां वन टायम रिलीफ दिवपाचो पळय न्ही डेट रिलीफ स्किमीन मार्च 2027 पर्यंत दिला लास्ट. रवींद्र भवन काणकोणा इज रजिस्टर्ड एज अ सोसायटी अंडर द ॲक्ट 1860. ताका अप्रुवल. Approval of the Goa State Library Policy 2434 Library Policy first time एका अप्रुवल दिला. आमी पळयता की आर्ट एंड कल्चरच्या अंतर्गत वेगवेगळे कडेन लायब्ररीज ह्यो पंचायतींनी चलता, तालुका लायब्ररीज चलता, डिस्ट्रिक्ट लायब्ररीज चलता. एक पॉलिसी नाशिल्ली ती पॉलिसी दिल्या. हातूंतल्यान खूब मोठ्या प्रमाणात रिडींग हॅबिट्स वाडची. हातूंतल्यान खूब मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिटीव एग्जामीची बुक्स त्या लायब्ररींनी मेळची. आनी त्याच बरोबर लायब्रियन्स जे आहा पळय न्ही हांचे अपग्रेडेशन्स जावचे. टायम टू टायम तांकांय ट्रेन करचे. तांकां ई लायब्ररीचो कन्सेप्ट जाल्लो आसा पळय न्ही तो प्रमोट करचो. लायब्ररियनांक अपडेट करचे. तांचेय बी वेरियस इश्यूज आशिल्ले ते इश्यूज जे आसा पळय न्ही रिजॉल्व करपा खातीर घेतलेले आसा. आर्ट एंड कल्चरच्या अंतर्गत अशा पद्दतीन वेगवेगळ्या जाग्यांचेर संस्थाय लायब्ररी चलयतात. आनी आतां आमी ऑलमोस्ट 90 लायब्ररीज ज्यो आहा ह्यो आमी ई लायब्ररीत कन्वर्ट करपाक घेतल्या. तातूंतल्यो म्हणजे 10-12 लायब्ररी ऑलरेडी ई लायब्ररींतल्यान कन्वर्ट जाल्यो आनी उरलेल्यो थोड्या दिसाच्या भितर त्यो कन्वर्ट जातल्यो. जेणे करून गोंयांत एक मोठें वाचन संस्कृती जी आमी म्हणटा पळय न्ही ती वाडपाक जाय. आनी फाल्यां वर्ल्ड बुक डे आसा. वर्ल्ड बुक डेच्या निमित्तान आमी आयज लायब्ररी पॉलिसी जी आसा ती लॉन्च म्हणजे कॅबिनेटाक एप्रुवल दिले. केन्ना तरी एखाद्या फंक्शनांतल्यान ती इन फ्युचर लॉन्च जातली. लायब्ररी ऑन व्हील होय कन्सेप्ट जो आसा पळय तो अस्तित्वात हाडला. जेणे करून ज्या जाग्याचेर म्हणजे अशी स्कुलांनी वचून म्हणजे आमी आतां ई लायब्ररी सुरवात केल्या स्कुलांनी वता तशीच ही लायब्ररी ज्यो आसा पळय ह्यो स्कुलांनी ती वयतली. लायब्ररी ऑन व्हील होय कन्सेप्ट पास जातलो. Creation of the 6 posts in the revival of 4 posts in the Department of the New and Renewable Energy. Amendment to the daily wages grant of the temporary status scheme. हाका अमेंडमेंट केला आमी जी काडलेली पळय न्ही ताका थोडोसो एक अमेंडमेंट आशिल्लो ग्रँट टू द टेम्पररी स्टेटस स्कीम हाका तो A40 अमेंडमेंट केल्लो आसा. हे ऑलरेडी फॉरेस्ट डिपार्टमेंट म्युनिसिपालिटी डिपार्टमेंट हे वर्कर्स आमी 7 वर्सां जेंकां कंप्लीट जाल्या ताका थोड्योश्यो अमेंडमेंट करपाची गरज आशिल्ली. तितून अमेंडमेंट केला. भितर NMR वेजीस जे ते सगळे जे आहा पळय ते सगळे लोकल बॉडीजचे एम्प्लॉईज आयले. सिटी कॉर्पोरेशन ऑटोनॉमस बॉडी हे सगळे जाण भितर आयले.
गोंयच्या साहेबाची बदनामी करपाचे घडणुकेचेर गोंय सरकार भयंकर सिरियस आसा. पुलीस खट्टराच्या सोदात डेहराडून गेल्यात. आपूण तशेंच DGP केस मॉनिटर करता, पूण पुलिसांक खंय तो अजून लोकेट जालो ना. लोकेट जालो काय रोखडेच उखलतले. मिडियाच्या प्रश्ना उपरांत CMन रिपोर्टरांक सांगले. काल पुलिसांनी ब्रीफ केला, वी आर व्हेरी सिरियस म्हणून तर आमचे पुलीस जे आहा पळय न्ही ऑलरेडी डेहराडून गेले. ओके, आनी बाकीची फुडली कारवाई जी आहा पळय ती स्ट्रिक्टली तेजेर करपाक लायला. हांवें त्या सांगलें हांव पर्सनली मॉनिटर करता, DGP मॉनिटर करता आनी ऑलरेडी नाजाल्यार आमी इतके फास्ट ट्रॅक करून डेहराडून आमच्या टीमीक सेपरेटली टीम गेल्या डेहराडून हांगासर. बट तो अजून लोकेट जायना. तो लोकेट जाताच क्षणी ताका उखलतले, सगळें करतले. इट इज अ प्रोसेस, त्या प्रोसेसांतल्यान सगळें करतले. फोंडेचो आमदार रविनायक अंतरले उपरांत एक मंत्रीपद रितें उरलां. त्या संबंदात मिडियान प्रश्न विचारलो. मंत्र्या परस तुमकां चड घाई आसा, CMन प्रश्न विचारपाक सुनायले. मंत्रिमंडळ केन्ना जातलो शपथ विधी? तूं सांगलें न्ही फोंडा बाय इलेक्शन जातकीर जातलो. अजून पर्यंत आतां तें जावचें ना, जावपाक जाय. एक पोर्टफोलिओ उरला मरे, ती मंत्र्याच्या पेक्षा तुमकां घाई चड आहा. ना, तुमचो रोड कमी जावचो. तुमचे खूब म्हाज्या रोडाची चिंता करूं नाका तूं. आसा. बायलांचो अपमान कित्याक केलो ते काँग्रेसीन आनी राहुल गांधीन सांगचें. काँग्रेसीन अराष्ट्रीय धोरण कित्याक घेतलां तेंवूय स्पश्ट करचें, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. पुरुष प्रधान काँग्रेसीन महिलाक लोकसभेत विधानसभेत पावपाक दिलें ना, CMन आरोप केला. संसदेत बायला रिझर्वेशन बिल आणि 131वी घटना दुरुस्ती करपी परिसीमन विधेयक नापास जालें. विधेयका वटेन 298 तर विरोधात 230 मतां पडली. लोकसभेत एकूण 528 वांगड्यांनी मतदान केल्लें. हे विधेयक पास जावपाक 2/3 बहुमताची गरज आसली. काँग्रेस बायलांचे उदरगतीच्या विरोधात आसात अशें म्हणत पणजे जन आक्रोश महिला पदयात्रा काडून गोंय प्रदेश भाजपान काँग्रेसीचो निशेध केलो. भाजपाच्या त्या मोर्चात मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयलो. बरें काम करपाच्या मानाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेन्ना पाऊल उचललें तेन्ना विरोध करपाचें काम जर कोणी केला जाल्यार तें काँग्रेसीन केला. आमी CA हाडलो, हांच्यानी विरोध केलो. आमी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन दिवपाचो प्रयत्न केलो, हांच्यानी विरोध केलो. आमी म्हणटा की आमी नक्षल विरोध भारत करपाचो प्रयत्न केलो, हांच्यानी विरोध केलो. आमी घुसखोरांक भायर काडपाचो प्रयत्न केलो, हांच्यानी विरोध केलो. आयजूय बी आमी SIRच्या माध्यमांतल्यान जे भारतीय आसा तांकांच फक्त हांगासर वोटिंगाचो अधिकार आसा जाल्यार हे विरोध करता. अरे आमी म्हणटा हांगासले जे भारतीय आसा ते हांगा रावपाक जाय. हांगासले घुसखोर जे बांगलादेशांतल्यान आयिल्ले आसात, जे बाकीच्या कंट्रींतल्यान आयिल्ले आसा तांकां हांगासल्यान धांवडोवन घालपाक जाय. ह्या फक्त भारताच्या नागरिकांकूच हांगासर हक्क आसा की मतदान करपाचो. आणि म्हणून तर गेली 30 वर्सां जेचे आमी वाट पळयताले की पंचायत टू पार्लमेंट ह्यो महिला भगिनी आसपाक जाय, महिलांचो न्याय तांकां दिवपाक जाय. वुमन सेंट्रीक गव्हर्नन्साच्या उपरांत वुमन लॅड गव्हर्नन्स जावपाक जाय. महिलांक अधिकार जाय महिलांच्या न्यायाचेर उलोवपाचो आनी त्याच पद्दतीन मतदान करपाचो. पंचायतीन आसतलें, विधानसभेत आसतलें, पार्लमेंटात आसतलें. आणि हो न्याय दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते महाराष्ट्र प्रधानमंत्रीचें स्वप्न आशिल्लें. पंचायत टू पार्लमेंट पर्यंत आमच्यो महिला भगिनी पावच्यो आनी हाच्याच खातीर नारी शक्ती बंधन अधिनियम बील आशिल्लें. 2029 आमी म्हटलें की हय आमच्यो महिला भगिनी 273 महिला भगिनी ह्यो पार्लमेंटात पावपाक जाय. म्हणून तर आमी म्हटलें की सीट जे आसा 540च्या उपरांत 812 पर्यंत पावचे. 273 सुमार महिला भगिनी ह्यो देशाच्या विविध भागांतल्यान म्हणजे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पार्लमेंटात पावत्यो आसल्यो. आणि जेन्ना महिलांच्या अधिकाराचेर विचार जातलो आसलो त्या अधिकाराचेर ते आपलें मत मांडटले आसले. आज ह्या पुरुष प्रधान काँग्रेसीन त्या महिलांक लोकसभेत पावपाक दिलें ना, त्या महिलांक विधानसभेत पावपाक दिलें ना. तांच्या हक्का पासून वंचीत दवरपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ह्या काँग्रेसीन केलें. भारतान आणि आमच्या गोंयांनी वी आर वुमन आर 50% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री एंड ऑफ आवर स्टेट. आणि तो आमचो हक आमचो प्रायम मिनिस्टर आमच्या खातीर लढलो. पूण काँग्रेस पार्टी आनी ताचे अलायन्स पार्टी दे ब्लॉक द बील आणि ताका लागून आमी निशेध करपाक लागला. एकठांय जाल्ली
येवजूपाक जाय जेन्ना तुमचे कडेन बरेच महिन्यांनी वोटींग मागपाक येतले मतां मागपाक येतले इलेक्शन रोखडेंच जातले थोडे 7-8 महिन्यांनी तेन्ना तुमी तांकां धडो शिकोवपाक जाय तेन्ना प्रत्येक महिलांक तांकां विचारपाक जाय तुमी खंयच्या हक्कान आमचे कडेन मत मागपाक आयल्या म्हाका तुमी धडो शिकयतले की ना प्रश्न करतले की ना देविया राणीन बायलांक विचारलें तुमी प्रश्न विचारतली काय ना हय अशी जाप मेळ्ळी तोच धागो धरून रिपोर्टरांनी तांकां एकच प्रश्न विचारलो पळयात संबंधितांच्यो जापो आतां नारी शक्तीचे भाशण दिलें ह्यो महिलांक घेवन तुमी कारापूर सर्वण ज्यो नारी शक्ती महिला बसल्याक पळय आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी थंय तूं ह्या महिलांक घेवन वतले तुमी केन्ना ना तुमी आसनाका मॅडम हांव सिरियस विचार तुमकां त्यो नारी शक्ती न्ही काय म्हणटा कारापूर सर्वण बसल्या त्यो नारी शक्ती न्ही मॅडम कारापूर सर्वण बसल्या त्यो नारी शक्ती न्ही महिला मोर्चाचा सुवर्णा एक मिनिट सुवर्णा हांगा राव एक मिनिट तुम्ही नारी शक्तीचे उलयले नारी शक्तीचे असो काँग्रेसीन अपमान केला म्हणले कारापूर सर्वण हांगा महिला बसल्या त्यो नारी शक्ती न्ही काय म्हणटा सुवर्णा ना तुमकां उडयना भारतीय जनता पार्टीचा विजय असो वंदे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा विजय असो भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा विजय असो भारत माता की जय सुवर्णा मॅडम विजय असो मॅडम दिव्या राणे कारापूर सर्वण बसल्या त्यो नारी शक्ती न्ही काय म्हणटा हम भारत की नारी है कारापूर सर्वण बसल्या त्यो नारी न्ही कारापूर सर्वण बसल्या त्यो नारी न्ही भारत माता की जय भारत माता की जय भारत वंदे मुर्दाबाद कांग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 कांग्रेस पार्टी मुर्दाबाद हाय 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 मॅडम एक मिनिट मॅडम काय सांगता मॅडम एक मिनिट मॅडम एकच बाईट दी मॅडम मॅडम हो मोर्चा कारापूर सर्वण वतलो काय म्हणटा नारी शक्ती ना तो मुद्दो घेतलो ना तुम्ही कारापूर सर्वण वतले काय म्हणटा ते आन्सर करात जो मैंने नारी शक्ति वंदन अधिनियम बिल का मैंने जो कांग्रेस ने पाड़ा किया जो बिल पास न होने दिया इसलिए सभी मेरे महिला भगिनी यहाँ पे आए हैं मैं उनका स्वागत करता हूँ इस महिला आक्रोश रैली को उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ क्योंकि जिस तरह से वो यहाँ पे आए हैं उनका आक्रोश दिख रहा है कि कांग्रेस को विरोध करने का सीएम तुम्ही नारी शक्तीच्या कारापूर सर्वण हे नारी शक्ती नाही काय म्हणता सीएम कारापूर सर्वण बसला त्यो नारी शक्ती न्ही सीएम एक मिनिट सीएम कारापूर सर्वण बसला त्यो नारी शक्ती न्ही सीएम एकच मिनिट सीएम कारापूर सर्वण बसला त्यो नारी शक्ती न्ही
भाजपा प्रणीत केंद्र सरकाराक वुमन रिजर्वेशनात रूज आसली ती डिलिमिटेशनात एसटी बिलूय पुरो पास जाला तो कायदो कित्याक लागू करिनात काँग्रेसीन प्रमोद सावंत आणि नरेंद्र मोदीक प्रश्न विचारला. 2023 वुमन रिझर्वेशन बिल पास जाल्लें त्या वेळार सिव्हिलायझेशनल कमिटमेंट अशें PM मोदीन सांगलेलें. तशें जाल्यार तेन्नाच तें लागू कित्याक केलें ना असोय काँग्रेसीचो प्रस्न. केंद्र सरकारान लोकसभेत मांडलेलें बायलां आरक्षण विधेयक म्हटल्यार संविधानातले 131वें दुरुस्ती विधेयक भोवमत नासलेल्यान पास जालें ना. बिलावयले चर्चेत काँग्रेसीन नेमकी कसली भूमिका घेतलेली ते खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिसान स्पश्ट केलें. हे जेन्ना आमचे डिबेटान जाले आमी तांकां सांगले की बाबा हे डिलिंक करपाक जाय. विमेन्स रिजर्वेशन आनी डिलिमिटेशन आर टू डिफरंट थिंग्स. विमन रिजर्वेशन आसा ते पास केले फुल आम्ही समर्थन दिल्लो सप्टेंबर 2023 आता लागू करा. आम्ही चॅलेंज दिली. आमचो लीडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधी तांकां चॅलेंज दिली. प्रधानमंत्री सांगले कल आप लागू करो हम लोग समर्थन देते ब्लैंक चेक. आमचो जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन श्री KC वेणुगोपालन प्रधानमंत्री को उभा राहून सांगले सर मैं ब्लैंक चेक दे रहा हूं पार्टी के तरफ से लागू करो म्हणून बोलालो. फाल्यां इम्प्लिमेंट आम्ही सपोर्ट करता. विमेन्स रिजर्वेशन 1/3 इम्प्लिमेंट 5 साला पयले बीजेपी एग्री जायना. हातून कळून आयले दे वर नॉट इंटरेस्टेड इन विमेन्स रिजर्वेशन बिल. दे वर इंटरेस्टेड इन डिलिमिटेशन. यूपीच्यो आनी बिहाराच्यो सिटी वाडोवपाक. दिस वॉज द चॅलेंज आम्ही दिलें एंड इट गोज ऑन रेकॉर्ड. इट गोज डेपो पार्लमेंटान कोण उलयता ते रिकॉर्डर ताणें सांगले एज लीडर ऑफ ऑपोजिशन होल्डिंग कॅबिनेट पद तो ऑन बिहाफ ऑफ द इंडिया ब्लॉक ताणें सांगले फाल्यां लागू कर. बट बीजेपी एग्री जायना. तांकां जाय डिलिमिटेशन. सो डिलिमिटेशन बिला फाटल्यान हे लिपुल्ले कशें विमेन रिजर्वेशन विमेन रिजर्वेशन म्हणून तुम्ही डिलिमिटेशनाचो एजेंडा फॉरवर्ड करताले. सो दिस वॉज द एंटायर एजेंडा. आणि दुसरें म्हळ्यार जेन्ना सप्टेंबर 2023 जेन्ना हे बिल पास जाल्ले विमेन रिजर्वेशन तेन्ना प्रधानमंत्रीन सांगुल्ले स्पीचीन इट इज अ सिव्हिलायझेशनल कमिटमेंट. इफ इट इज अ सिव्हिलायझेशन कमिटमेंट जाल्यार तुवें तेन्ना लागू कित्याक करूंक ना. आणि तेन्ना त्याच सेशनान श्री राहुल गांधी दॅट टाइम ही वॉज द जनरल सेक्रेटरी ताणें आनी आमची CPP प्रेसिडेंट श्रीमती सोनिया गांधी तिने स्पीचीन सांगुल्ले इम्प्लिमेंट इट फॉर 2024 इलेक्शन. आम्ही तुमकां फुल सपोर्ट दिता. बिल पास जाले तेन्ना प्रधानमंत्र्यांनी कितें सांगले आमच्यान ते लागू करपाक जायना. वी हॅव टू डू सेन्सस ऑफ 2026 ताणें म्हळें जेन्ना 2026 सेन्सस जातले तेन्ना आमी विमेन रिजर्वेशन लागू करतले बेस्ड ऑन द सेन्सस ऑफ 2026. जाल्यार सडनली हे स्पेशल सेशन मागतात आणि सांगता वी विल डू दिस बेस्ड ऑन द सेन्सस ऑफ 2011. सडनली काय एक्सप्लेनेशन दिवप ना काय ना. तर हातून गोवा प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ST कम्युनिटी. सो प्रधानमंत्री विचारूंक शकता आणि आमचो डॉक्टर प्रमोद सावंताक विचारूंक शकता आमचे ST बिल पास जाला मरे पोरू. इट बिकेम अ कायदो. जाल्यार तो 2027 कित्याक लागू करिनात. दॅट इज ऑल्सो बेस्ड ऑन ओल्ड सेन्सस न्ही. पास जालें करा मरे ते तुम्ही डिले करता फॉर 2026 सेन्सस. आणि विमेन्स रिजर्वेशन 2011 म्हणटा म्हणजे तुमकां जाय तशें तुम्ही गुणायता. दॅट मीन्स यू आर नॉट इंटरेस्टेड इन द दिस थिंग ऑफ ST कम्युनिटी. हातून ते सापडटा पळय दे कॉन्ट्रडिक्टिंग देमसेल्फ. सो आमच्या ST कम्युनिटीकूय कळटलें हे की ह्या सरकारान तांकां कशें फटयला पळय. नेक्स्ट सप्टेंबर 2023 हे बिल पास जाल्ले विमेन्स रिजर्वेशन. 16 तारखेर या फर्स्ट डे भासाभास जाली आणि आमचो लीडर ऑफ ऑपोजिशनान तांकां आमचो जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन श्री KC वेणुगोपालान तांकां विचारले तुम्ही
3 वर्सां पयलीं बिल पास केल्लें आमी सपोर्ट केल्लो, तुम्ही नोटिफाय कित्याक करूंक ना? वॉट अ ग्रेव, कितें म्हणटा ते एक स्टंबल जाल्लो गव्हर्मेंट, करेक्ट डॉक्टर? 2023 सप्टेंबरान विमेन रिजर्वेशन बिल वॉज पास आनी नोटिफाय करूंक ना अजून पासून. आणि 17 तारखेर जेन्ना आमी पार्लमेंटात आयले सकाळी, सडनली आमकां मेवता की 16 तारखेर रातचे नोटिफाय केला न्ही म्हणजे पळय. सो notification on the night of April 16, 2026, the Nari Shakti Vandan Adhiniyam passed in 2023 was notified. 3 वर्सां, that means you were never interested in women's reservation. सापडले पार्लमेंटान, they did not know what to do. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान महिला आरक्षण बिला घेऊन काँग्रेसीचेर काल टिका केली. ते टिकेक गोंय प्रदेश काँग्रेसीन जाप दिल्या. भाजपाची सत्ता असलेल्या 10 राज्यांनी मंत्रिमंडळात कितल्यो सुवातो बायलांक दिल्या त्याची वळेरी अमित पाटकरान वाचून दाखयली. गोंयांत एक्के बायलेक मंत्रीपद दिवंक ना हे कडेनय बोट दाखयलें. पहिली ताणी आपली कर्मां पोवची आणि मागीर ताणी काँग्रेस पक्षाचेर उलोवचें. आज आमी सगळ्या राज्याचे जर तर पळोवपाक वचत जाल्यार उत्तर प्रदेशान 52 पैकी फक्त एकूच महिला मंत्री आसा. मध्य प्रदेशान 31 पैकी एकूच महिला मंत्रीपद आसा. राजस्थानान 25 पैकी 2 आसात. महाराष्ट्रान 42 पैकी 4 आसात. गुजरातान 26 पैकी 3 आसा. बिहारात 30तल्यो फक्त 2. ओडिशान 16तल्यो फक्त 2. हरियाणात 14तल्यो फक्त 2. आसामाक 16तल्यो फक्त 1. छत्तीसगडाक 13तल्यो फक्त 1. उत्तराखंडात 9तल्यो फक्त 1. आणि गोंय राज्यान 12 मंत्री पदातले महिला 0. सो हाज्या वयल्यान दाखोवन दिता की भारतीय जनता पार्टी महिलांक रिस्पेक्ट करना. आणि जी काल ताणी प्रेस कॉन्फरन्स घेतली हे फक्त लोकांक दिशाभूल करप. आय कंडेम द प्रेस कॉन्फरन्स ऑफ चीफ मिनिस्टर येस्टरडे. केजरीवालाची मागणी भायर आयत. दिल्लीची जज स्वर्णकांता शर्मान दिल्लो निवाडो आदर्श देख. आमी तिका येवकार दितात. वास्कोचो आमदार कृष्णा दाजी साळकारान सांगले. दिल्ली उच्च न्यायालयाची जज स्वर्णकांता शर्मा आणि आम आदमी पार्टीचो फुडारी अरविंद केजरीवाल यांच्या मदलो वाद दिल्ली एक्सायज पॉलिसी प्रकरणाकडेन संबंधित सुनावणे वेळार उक्ताडार येयलो. केजरीवालान न्यायाधीश स्वर्णकांता शर्माच्या निपक्षपातीपणाचेर दुबाव उक्ता येताना हे केसींतल्यान पयस रावची अशें मागलेलें. न्यायालयान केजरीवालाची मागणी भायर आयली. ज्युडिशरीक प्रेशरायज करपाचो केजरीवालाचो यत्न निषेध करपा सारको अशें दाजी साळकारान सांगलें. पळयात दाजीक कितें सांगपाचें आसा तें. म्हाका दिसता आज सुवर्णकांताजीन जो एक जजमेंट दिल्लो आसा तातूंत खरेंच तो एक बेंचमार्क सेट जाला आनी तातूंत दाखोवन दिला की प्रेशर टॅक्टिक्स नाल्यार कोर्टाक ज्युडिशियरी प्रेशरायज करप, इंटिमिडेट करप, ताका भंय घालप, एक फॉल्स नॅरेटिव्ह तयार करप आनी एक जजाक नाल्यार जजमेंट करपी ऑथॉरिटीक तूं क्वेश्चन करप. म्हाका दिसता हे सगळे हाजेर एक बरो निवाडो आमच्या ऑनरेबल चीफ जस्टिसान दिल्लो आसा आनी ताच्या खातीर आमी हो निवाडो आमी वेलकम करता. आनी जशें करिनान सांगलें आमकां सगळ्यांक खबर आसा एक्सायज जी केस जाल्ली तातूंत 27 फेब्रुवारी रॉस एव्हेन्यू कोर्टान तांकां डिस्चार्ज केलो. त्या डिस्चार्जाच्या विरुद्ध सरकारान अपील केलो आनी 9 तारखेर सुवर्णकांताची जी ही केस हियर करताली तिने तो जे एडवर्स रिमार्क्स आमच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सांचेर घाल्ले ताजेर खंय तरी स्टे दिली. ती स्टे मेळटकूच खंय तरी सगळे वेल प्लॅन्ड कॉन्स्पिरसी म्हणटा ती सुरवात जाली आनी रोखडेच 11 तारखेर आमचो अरविंद केजरीवाल तो एक एप्लिकेशन घालता आनी तिजेच फुडें सांगता की तूं ही केस हियर करपाक जायना नाजाल्यार ती केस तुजे कडल्यान ट्रान्सफर करची म्हणून. ताजेरूय चीफ जस्टीस निवाडो दिता की ते डिसमिस करता ताजें एप्लिकेशन आनी तीच हियर करतली म्हणटा. परत एकदा 13 तारखेर म्हणजे कितली मस्ती म्हणा नाजाल्यार इंटिमिडेशन टॅक्टीक म्हणा नाजाल्यार एक एरोगन्स म्हणा की तोच अरविंद केजरीवाल म्हणजे जशें हाणें सांगलें एक ड्रामेबाज म्हणून
आणि एक वन मॅन पॉलिटिकल पार्टी, वन फॅमिली पॉलिटिकल पार्टी दवरता, तो परत त्या जजामुगोर म्हणजे कितली धाडस ह्या मनशाक आसा, परत एकदा सुवर्णकांताकडे तो ऍप्लिकेशन करता आणि सांगता की आमकां तुजो दिल्लो जस्टिस मान्य ना, तूच ह्या केसींतसून स्वखुशीन भायर सर म्हणून. म्हणजे ज्युडिशियरीक आमच्या ह्या कॉन्स्टिट्युशनान सगळ्यात वालोर आशिल्ली ज्युडिशियरी आसा, ज्युडिशियरी इंडिपेंडेंटली काम करता. म्हाका हे खंय तरी अरविंद केजरीवाल विसरून गेल्लो आसा. खट्टरान गोंयच्या साहेबाचेर केल्ल्या वादग्रस्त विधानाचो विशय ह्याय पत्रकार परिशदेत येयलो. भाजपाचो म्हणयारो ह्या नात्यान मिडियान दाजीक काय प्रस्न विचारले. ऐकात दाजी साळकाराची प्रतिक्रिया. Why Ajuni? Why is he still be not arrested? He will be arrested. आमच्यो teams are looking out for him. They have gone to respective destinations. आणि खंयच्यान ताका कितें अरेस्ट करपाक जाय, कितें करपाक जाय ती आमकां आमच्या पुलिसांचेर विश्वास आसपाक जाय. आमचे पुलीस व्यवस्थित काम करतले आणि this thing will end with a positive note म्हणटा तशें. आयक सांगता, वेरेवर पॉसिबल आम्ही इमिडिएट एक्शन, आम्ही एफआयआर खातीर वेळ काडूना, आम्ही इमिडिएट एफआयआर केल्ले आसा आणि आम्ही तुमकां खात्री दिता की वॉट एवर एक्शन हॅज टू बी टेकन एज पर लॉ विल बी डन. तशें म्हणना तुम्ही वुमन रिझर्वेशनाचे उलयताले, सो तो गौतम खट्टर आसा त्या स्टेजीर तुम्ही आशिल्ले, त्याने थंय म्हणले वुमन रिझर्वेशन जावना, ते बरें जालें. कारण जी एमपी आसा ऑलरेडी बायला, ती महिलांच्या कितें अत्याचार जाता तेजेर उलयना जाल्यार रिझर्वेशनाचो कितें फायदो जाता. सगळ्या गौतम खट्टराचेर उलोवपाक येवना. ना पूण तुम्ही स्टेजीर आशिल्ले थंय. वुमन स्टँड ताचो आसा पळय, तुमी त्या प्रश्न ताका विचारता. तुम्ही स्टेजीर आशिल्ले आमच्या थंय. सरकाराचो स्टँड एंटी वुमन न्ही, आमचो प्रो वुमन आशिल्लो आसा. तुम्ही त्या स्टेजीर आणि त्या आशिल्ले. खातीरूच आमी सगळे महिला खातीर जितले गोष्टी करपाक जाय हे बील हाडप, आनी हे म्हणजे इतले वर्सांनी कित्याक घेवन आशिल्ले, आतांच कित्याक आयले. सो आमकां वुमनांक रिझर्वेशन कित्याक खातीर दिवपाक जाय, तांकां चड एम्पावरमेंट दिवपा खातीर आमचे हे बील आशिल्ले. No, I just want to ask you one thing, because तूं आहा म्हणून तूं आशिल्लो मिनिस्टर आशिल्लो, इतल्या फुड्यान आसतना इतली सेंटेन्सां तो म्हणून वयता आनी म्हणटा मागीर तुवें ताजें भाशण सारकें आयकलें जाल्यार ही इज ऑन रिकॉर्ड ऑफ सेइंग आमदार ने मुझे बंद किया क्या काय म्हणून. सो वी इमिडिएटली ट्राय टू स्टॉप हिम. मागीर नॉट स्टॉप, दॅट इज अ डिफरंट थिंग. बट आमी आमच्या सायडींतल्यान एक एकदा सगळे जेन्ना स्टेजीर आसतात तेन्ना एक एकदा चूक करून कितें वाडोवप नाल्यार स्टॉप करप नाल्यार कितेंय ताजो केओस करप इज नॉट एडवायजेबल. त्या उपरांत तुमच्या मंत्र्यानच म्हटलं त्याने कितें उलोवपाक येता ते ताका उलोवपाक येयले म्हणून. आपल्याक डिफेंड करपाक कॅपेबल आसा. यू कॅन प्लीज आस्क द क्वेश्चन. तुम्ही बोवाळ जाय सर. तुम्ही संडे क्लॅरिफिकेशन कित्याक दिवना? तुम्ही बोवाळ जाय सर. तुम्ही संडे क्लॅरिफिकेशन कित्याक दिवना किंवा संडे तुम्ही त्या म्हणतात ते 8 झाले तेन्ना रोखडे फायल तर तुम्ही जेन्ना इशू वाडूंक लागला तेन्ना क्लॅरिफिकेशन दिवपाक जाय. कॉन्फरन्सिंग तुम्ही आयले ताजे खातीर दाजी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता, तुम्ही सांगता तितले आयकून वचपाक आमी येता काय म्हणटा. 2.5 वर्सां आदीं पेडण्या उदकाचे खूब प्रॉब्लेम जाताले. आदल्या फुडाऱ्यांनी भाशणाच केली, काम केलें ना. आपणे आमदार आसूनय कामां करून दाखयली. पेडण्या प्रमाण तुयेचोय प्लांट चालू जावपाचे आसा. उदकाचो उणाव ना जातलो, पेडणेचो आमदार प्रवीण आल्लेकरान सांगले. पेडणे मतदारसंघात 15 MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे निकतेच उक्तावण झाले. देखून आता पेडणे मतदारसंघातलो उदकाचो उणाव पैसावतलो अशी आस्त बाळगू येता. कित्याक तर खुद्द पेडणेच्या आमदारान तशें उतर दिलां. तसंच जेन्ना हांव पयलीं येयल्लो इलेक्शनाच्या टायमार 2.5 वर्सां पयलीं तेन्ना हांवें पेडणेकारांक हांगासर पळयल्ले लोकांक खूब उदकाचे प्रॉब्लेम जाताले. म्हाका दिसता त्या टायमार हांवेंय बी खूब जाणांक अशे टँकर दिल्ले आसा गांवांनी. कित्याक हेच्या पयलीं आसले पळय त्या टायमार फकत भाशणांच करपाक उरले, भाशणांच केली, कामां कांय ना. आयज आमी खुबशीं कामां करून दाखयल्लीं आसा. ना आमी मिनिस्टर नासो पण आमी MLA आसून आमी कामां करून दाखयल्लीं आसा. तेका लागून हांव तुमकां सांगूंक सोदतां असो तुमचो सपोर्ट आसचो फुडेंय बी. जे आयज आमी थोड्या दिसांनी हो आयज आमचो 30 MLD हांगासर पेडण्या वॉयस प्लांट आसा, तसोच 30 MLD तेजें इनॉग्रेशन जावपाचें आहा. त्या टायमार जेन्ना इनॉग्रेशन जालें त्या टायमार दोनूय हे आमचे 30 MLD
म्हणजे आमकां पेडण्याक लागून म्हाका दिसता केन्नाच भिवपाची गरज ना. अजापाची गजाल म्हटल्यार उदक पुरवण मंत्र्यान पेडणेच्या उदका प्रकल्पाचे उक्तावण सुवाळ्यात एका वास्तवाकडेन बोट दाखयतना उदकाच्या मळार कशी नासाडी चल्ल्या तेवूय जाहीरपणान मानून घेतले. लिकेजीस जातात हे पयलें सत्य, उदकाचो हिशोब मेळना हे दुसरें सत्य, उदक वेस्ट जाता हे तिसरें सत्य. आयकात मंत्र्याची कबुली. 3 दिसांच्या साठ्यांचे गणितय आयकात. एमएलडी गोंयांत भितर 24 तास 500 एमएलडी घाले जर जाय जाल्यार 24 तास उदक मेळपाक शकता. मागीर हें उदक वता ती खंय? तरी आसून आमकां उदकाचें दुर्भिक्षय कित्याक? एक म्हणजे आमचे लिकेजीस जातात, दुसरें म्हणजे आमच्या उदकाची खंय तरी हिशोबूच मेळना. वाटेर कोणी तरी टॅप करून व्हेला आसतलें, खंय तरी जमनीर वता. उदक वेस्ट जाता, ते वेस्ट जावपाक जायना. हाचे खातीर आमचें डिपार्टमेंट काम करीत आसा. म्हणजे पयले फावटी आमी एनालिसीस केल्ले आसा, त्यो एनालिसीस आमी कशें फिक्स करतले आनी गोंयांत 24 तास उदक आमी कशें दितले. आमी जेन्ना पळय सांगता न्ही तुमकां कनेक्शन दिता पळय कोणाकय इंडिविज्युअल, ती कनेक्शनां कशी दितात? तुमकां सांगता आमी 24 तास तुमकां उदक मेळटलें प्रोवायडेड 3 दिसाचो सांठो, बरोबर आसा काय ना? 3 दिसाचो सांठो तुमी करून दवरपाक जाय. 3 दिसांनी एक फावटी उदक आयलें जर जायत तुमी केल्लो सांठो आमी भरून वतात. तुमी तुमच्या वयर जर टाकी दवरली 10,000ची, ती 10,000ची टाकी भरतली. म्हणजे तुका 3 दीस पसून हांगा उदक कट जालें जर जाय जाल्यार उदक तुका शॉर्ट पडचें ना अशें. पूण आयज लोक कितें म्हणटात, जेन्ना टॅप गुणायता तेन्ना मेळ्ळें तितकेच तास उदक. आमी तेंय दिवपाक पळयतात की ज्या वेळाचेर टॅप गुणायतलो त्या वेळाचेर 24 तास उदक विदाउट स्टोरेज मेळटलें, हाची आमी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी वतात. आनी आतां सद्याक आमकां सादारण 36% ऑफ दी पॉप्युलेशन, रायट, आमकां 24 वरां उदक कितले जाणांक मेळटा? 26% ऑफ दी पॉप्युलेशन कनेक्शन्स गेट 24 hours ऑफ वॉटर केन्नाय गुणायल्यार मेळटा. आमकां ह्या हातून भितरच ते 50%चेर व्हरपाक जाय आनी एडवान्स जावपाक जाय. फाटली 10 वर्सां आदी सुरू जाल्ली प्लास्टीक विरोधी मोहीम शिरगांवच्या सरकारी मुळाव्या शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी आजुनूय चालू दवरल्या. जात्रे वेळार प्लास्टीकचो वापर पुरायपणान बंद जाय मेरेन ही मोहीम चालू दवरप असो निश्चय सगळ्यांनी केला. प्लास्टीक आणि कोयर विरोधी जागृताय मोहिमे निमतान विद्यार्थी, पालक, शिक्षक एकठांय येवन कागदाची पोतयो तयार करतात. शिरगांव जात्रेच्या आदल्या दिसा ते गांवांतल्यान रॅली काडून दुकानदारांक आणि विक्रेत्यांक त्यो वाटतात. मोहिमेची सुरवात कशी जाली तें आयकात. हो कॅम्पेन सुरू हांव पयलीं तुमकां सांगूंक सोदता की हो कॅम्पेन कसो सुरू जालो तो. खूब वर्सां पयलीं जेन्ना हांगासर गांवची शिक्षिका सौ स्फूर्ती मांद्रेकर जेन्ना इन्चार्ज हेडमिस्ट्रेस आशिल्ली तेन्ना ती आपल्या भुरग्यांक स्टुडंट्सांक घेवन हांगा लागींच गांवच्या लागीं शिकेरी गोशाळा आसा त्या गोशाळेन घेवन ती भुरग्यांक गेल्लेली. आनी तेन्नाच गोशाळेन एक गायेचें डॉक्टरान ऑपरेशन केल्लेलें आनी त्या गायेच्या पोटांसून 40 किलो अरावंड 40 किलो प्लास्टीक काडलेलें. आनी त्याच टायमार भुरगीं थंयसर पावली तेन्ना डॉक्टरान भुरग्यांक म्हटलें की ही तुमच्या गांवची गाय आनी हो तुमच्या गांवचो प्लास्टीक जे गायेच्या पोटान आसा तो. थंयसर खंय तरी भुरग्यांक आनी त्या शिक्षिकाक आनी पेरंट्साक खटकले आनी जात्रा जावनूच तांकां अशें व्हेल्लेलें. सो मागीर तेंच्यांनी तांकां कळ्ळें की जात्रे खातीर हो खूब प्लास्टीक जाता आनी खूब कोयर जाता. म्हणून ते टिचरीन एक मोहीम सुरू केली की आपूण जाता तितल्या गांवच्या लोकां पर्यंत आनी आख्ख्या गोंयभर मेसेज पावोवपाची की जात्रेक येतना प्लास्टीक पोतयो हाडपाच्यो ना, त्याच्या जाग्यार पेपर बॅग्स किंवा क्लॉथ बॅग्स हाडपाच्यो म्हणून. सो तेन्ना त्या टिचरीन आनी पेरंट्सान मेळून कागदी पिशव्यो करपाचें स्टार्ट केलें. आनी जात्रेक जशें 1 म्हयनो 1.5 म्हयनो आसता तेन्ना मागीर ती बसून सगळ्यो पेरंट्स, टिचर्स, भुरगीं मेळून पेपर बॅग्स करताल्यो आनी त्यो पेपर बॅग्स मागीर ती अख्ख्या जात्रेक रॅली काडटाली आनी आदल्या दिसा रॅली काडटाली आनी त्यो पेपर बॅग्स ज्यो भुरग्यांनी केल्लेल्यो त्यो शॉप वेंडर्सांक डिस्ट्रिब्यूट करताली. आनी शॉप वेंडर्सांक एकूच मॅसेज दिताली की तुमी प्लास्टीक पिशवेन सामान घालून दिण्या पेक्षा ह्या पेपर बॅग्सान किंवा कापडी पिशवेन सामान घालून तुमी तुमचें विकचें, ही मॅसेज ती दिताली. आनी रॅली मार्फत ती जागृताय करताली अख्ख्या शिरगांवान जे लोक येता भायले तेंकांय
की शिरगांव येताना तुमी कापडी पिशवी किंवा कागदी पिशवीच घेवन येवपाची आनी प्लास्टीक पिशवी हाडप ना. सो त्या टिचरीन जो चालू केल्लेलो आसा, आफ्टर त्या टिचरीच्या रिटायरमेंटा मागीर हांगासर योगिता देशपांडे टीचर आसा, ती इन्चार्ज जाल्लेली. सो तिणें सुद्दां ती मोहीम चालू दवरली आनी आतां आफ्टर दॅट हांव इन्चार्ज जाला आनी हांवेनूय ही मोहीम चालूच दवरला. सो ही जी आसा ती टिचरी जरी बदलल्यो तरी आमची मोहीम जी आसा, आमचो कॅम्पेन जो आसा ह्या स्कुलाचो ह्या गांवचो तो बदलचो ना. आनी एवरी इयर जो पर्यंत जात्रे कडेन शिरगांव 100% प्लास्टीक फ्री जायना तो पर्यंत आमी ही रॅली खंयचीय शिक्षिका आसूं आमी हांगासर रॅली काडीत रावतली आनी प्रत्येका मेरेन मेसेज पावयतली की शिरगांव येताना कापडी किंवा कागदी पिशव्योच हाडपाच्यो, प्लास्टीक पिशव्यो हाडपाच्यो न्हू. आतां म्हणजे 7-8 वर्सां जालीं हो कॅम्पेन चालू जाला आनी ह्या वर्सा मेरेन 40,000च्या वयर भुरग्यांनी पेपर बॅग्स आपल्या हातान करून जात्रेक रॅली काडटा त्या रॅलीक डिस्ट्रिब्यूट केल्लेल्यो आसा. ह्या वर्सा आमी अरावंड 4,000 मेरेन पेपर बॅग्स केल्लेल्यो आसा. सरकारी कचेऱ्यांनी अंधाधुंदी चल्ल्या, तश्यो कागाळी करपी फुडें येवपाक लागल्यात. फोंडेच्या किशन नायकान कांय डॉक्युमेंट हातात धरून मिडियाक सांगले हे डॉक्युमेंट सरकारी कर्मचाऱ्यांक पत्रावळी कश्यो दिसल्यो. कितें वाद ते जाणा घेवया, पळयात पुराय खबर. गृह आधार योजनेक इन्कम सर्टिफिकेट दिवची पडटा. त्यो करपाक फोंडेचो किशन नायक सरकारी कचेरेत गेलो. आधार कार्ड आनी बँक लिंक आसलेले डॉक्युमेंट पळोवन ह्यो कितें पत्रावळी घेवन येयला असो प्रश्न खंय ऑफिसांतली चलयेन विचारलो. आतां सरकारी कर्मचाऱ्यांक सरकारी डॉक्युमेंट पत्रावळी वरी दिसपाक लागले काय कितें, तिडकल्ल्या किशन नायकान प्रश्न विचारला. तुमकां खबर आसतलें गृह आधारा लागून ते आपले जे इन्कम ते डॉक्युमेंट सगळे दिवचे पडटा म्हणून प्रत्येक लोक ते डॉक्युमेंट व्हरून फोंडेन एंट्री दिता. आयज असोच हांव आतां फोंडे गेल्लो गृह आधाराचे डॉक्युमेंट घेवन एंट्री दिवपाक आनी तितून हांवें फक्त एक आधार कार्ड आनी एक बँकेचे लिंक जाल्ले एक डॉक्युमेंट ताका एक एक्स्ट्रा लायल्लो आशिल्लो. तेन्ना हांव तेन्ना दिवपाक गेलो तेन्ना रिसेप्शना कावंटरार बसले ते चलयेन म्हाका कितें विचारलें, ह्यो पत्रावळी घेवन येयले काय म्हणून. ह्यो आतां खंयच्यो पत्रावळी, ज्यो गव्हर्मेंटाची आतां विलेज पंचायत आसा ह्यो पत्रावळी, ह्यो कोणाक पत्रावळी दिसता, हेंचें उलोवप कितें. अशें लोकां कडेन बेसिस्त वागता जावं बारीक लोक येता ते बाबडे उतरां घेवन वयता. पूण आमचे असले मनीस हे उतरां घेवपाचे मनीस न्ही. हांव एक सोशल वर्कर आनी हांव अशें मिडियाक बी बायट दिवपाक सदांच आसता फुडें. ज्या मनशाक काय ताणें दुखयलेलो आसा, ही बेसिस्त मनशां ही कोण हाडून बसयल्या ही सावंत सरकारान. हेंचेर इन्क्वायरी जावपा जाय. हेंचे खंय पत्रावळी म्हणून दिल्ली आसा ते दाखोवचें म्हाका हे डॉक्युमेंटाचेर. अशें लोकांचो तुमी इन्सल्ट करता हो कोणाचो इन्सल्ट करप म्हणजे कितें लोकांचो तुमी आतां आमी गव्हर्मेंट तुमी नोकर, तुमी थंय बसल्या ती नोकर. तुमी आमचे सर्वंट, तुमी आमचें कामां करप. ही उतरां तुमी लोकांक दिवप ना. आयज म्हाजे सारकेल्या ताणें अशें म्हणलें, हांवें ताका कांयच म्हणून नाशिल्लें. आयज म्हाजे सारकेल्या हे पत्रावळी म्हणटा जाल्यार हेजे पयले लोकांक हेणें कितलीं उतरां दिलीं आसतलीं. ह्या मनशाचेर फोंडें इन्क्वायरी जावपा जाय अशें दिसता म्हाका. जे गव्हर्मेंट ऑफिसान जे ह्या ऑफिसान जे स्टाफ आसा ते लोकांक सारकी वागणूक दिना आनी लोक बावडे तेंच्या मुखाट्यान उतरां आयकोन वयता आसतले. पत्रावळी म्हणजे कितें उतरां पत्रावळी. एखाद्या हेच्या घरा कडेन म्हाका दिसता वर्कराच्या घरा कडेन पत्रावळी बी करता आसतल्यो, पूण त्यो पत्रावळी ताका दिसल्यो आसतल्यो. ह्यो अर्थ कितें पत्रावळी म्हणजे हें बॅकवर्ड. हें जें रिसेप्शनाक बसलें तें बॅकवर्ड. जे पत्रावळी म्हणटा तें म्हाका दिसता घरा कडेन पत्रावळी तेंगे टाटा ना दिसता, त्या पत्रावळीचे जेवता आसतले म्हणून तेणें म्हटलें ताका दिसलें पत्रावळी म्हणून. बाय ह्यो पत्रावळी न्ही, हे तुमचे गव्हर्मेंटाचे पेपर. पळय असिस्टंट इंजिनियराची सायना सांग बाय, मातशें तें लक्ष दिवपाचें पयलू. हे पळय विलेज पंचायतीची कॉपी आसा, ही पत्रावळ न्ही. हे गव्हर्मेंटाच्या पेपरांक जर पत्रावळ म्हणटा आनी तुका जर सर्वीस करपाक कळना तूं सर्वीस सोडल्यार जाता बाय. जायतीं भुरगीं बेकार आसा हे कामाक, कळ्ळें. तूं गव्हर्मेंटाचो म्हाका दिसता तूं गव्हर्मेंटाचो फुकट पगार खावपा बसलो थंय. आनी प्रमोद सावंतान हेजेर कडक एक्शन घेवची. आपा नायकान आपणाक धमकी दिल्ली अशी कागाळ मिराबागचो पंच वांगडी संजय नायकान पुलिशीत केल्या. आपा नायक हाका चवकशेक आपयल्या उपरांत कुडचडे पुलीस स्टेशना भायर कांय वेळ तणाव निर्माण जालो. मुळात मिराबागचे प्रकरण मिटल्या भितर आसलें, पूण बारीक कारणावयल्यान परत ह्या गांवांत वाद निर्माण जालो. आपा नायक नांवाच्या मनशान धमकी दिल्या उपरांत थळाव पंच संजय नायकान पुलिशेंत कागाळ केली. त्या उपरांत पुलिशे भायर बरोच लोक एकठांय जालो.
मात सगळे दुबाव पयस जाले उपरांत पंच वांगड्यान कागाळ फाटी घेतली आणि वादाक पूर्ण विराम मेळ्ळे. काही एक मनशान म्हणजे अशें थ्रेटनिंग टायप हें केल्लें आनी हांवें तें पर्टिक्युलर ते हेजेरूच हांवें कंप्लेन दिली आनी कितें जालें जेन्ना थ्रेटनिंग दिता तेन्ना फॅमिली आसता किंवा बाकीचे म्हागे वेल्युशर आहा तांकां दिसलें की कदाचित तुगे लायफाक डेंजर आसपाक शकता आनी हेका अनुसरून हांवें ती हें केल्ली आनी आतां आमकां दोगांयका आपयलें आनी आमी एमिकेबली विथ गूड अंडरस्टँडिंगान तो विशय क्लोज केल्लो आसा. आतां तो विशय वाडपाना ना विशय हांवें ऑलरेडी म्हाजी कंप्लेन विथड्रॉ केल्ली आसा की आमी सांगलां की जे कितें मिसअंडरस्टँडींग जालें किंवा जे तेणी उलोवपाक जे घसरलो ते सगळें तेणी आमी एक म्युच्युअली एग्री जाल्ले आसा आनी गांवचो प्रस्न आहा आनी म्हाका हो विशय वाडोवपाचो ना. जे जे हे लोक आसा आमचेच लोक आसा तितून म्हाका विशयान मुखार व्हरपाचो ना हांवें क्लियरली पीएक सांगलें आसा. जर सपोज कशें अंडरस्टँडींग आसा एकमेका कडेन बरेपण आसा सगळे विशय गांवांतूच सॉल्व जाता पूण काही विशय ते तशें नाशिल्ले ते तितून आनी बेश्टे म्हाका दिसता तुमी मातशें बदलून हें करून तो विशय वाडयनाका. हांवें सरळ सांगलें आसा की विशय आमगे गांवचे लोक ते आमचे कोण पयशे ना हांव अशें म्हणटलें तूं अशें म्हणटा ब्लेम करता परत परत पत्रकारां तेच म्हणटा आमी वाडोवपाक गेले आयकय समीर मिसअंडरस्टँड जायनाका हांवें ती सांगलां की आयकय रे जे कितें विशय आमी गांवच्या बरे भशेन दोगांनी आमी मिटयल्लो आसा आमी आमगेले जे कितें एकामेका कडेन उलयल्ले आसा गांवचे आनी विशय काबार जालो. मीराबागच्या बांद प्रकल्पा विरोधात 49 दीस आंदोलन चाललें. निमाणे मुख्यमंत्र्याच्या हस्तक्षेपा उपरांत प्रकल्प स्क्रॅप जालो. थंयचे फंड पुरतले अशें WRDन सांगलें. परत ग्रामसभेत विशय येयलो. पंप हाऊस बांदपाक सोदतात ह्या मुद्द्या वयल्यान लोक पंच वांगड्याचेर बेजार जाल्ले. बंधारा रिलेटिव्स आसा जेन्ना आमी हे बंधाऱ्याचें 49 दीस आंदोलन केलें आनी आमी मागीर सीएमा कडेन वचून मागीर सीएमान ताचेर तो ऑलरेडी स्क्रॅप करता चॅक वेळ बंधारो स्क्रॅप करता आनी दोनूय वटेनचे जे खड्डे आसा तो पुरून आमी तो विशय सोंपयता हें सीएमान आमकां दिल्ली आमकां आनी ते प्रमाणे काम चालू बी जावपाक जाय आशिल्लें. पूण मदेंच कितें जालें की तो ग्रामसभेक परत विशय येयलो की थंय खंय तरी उदक व्हरपा लागून हें करपाक न्हंयचें डायरेक्ट उदक व्हरपाक कोणा पिवपाक काय कितें आमकां खबर ना की थंय परत पंप हाऊस बांदता म्हणून जो विशय नाका म्हणटा थंय पंप हाऊस बांदता म्हणून मागीर थंय आमी सगळे आमचे आंदोलना लोक आशिल्ले ते ग्रामसभा येयले आमकां मातशें ते खटकले विशय तो परत आमकां मातशें हें जालें अरे तो सीएमान सांगलें तो केलें जाल्यार तुमी तो परत विशय कित्याक काडटात जाल्यार तूं आमकां लोकांक उदक व्हरपाक जाय अरे न्हंयचें उदक कशें तुमी लोकांक पिवपाक व्हरतले अशें बी विशय केले. तुमकां जाय जाल्यार साळावलेचें उदक तांकां व्हरात गांवांत मिटींग घेयात आनी तो विशय आमी बरे भशेन सॉल्व करया. संजय आमी ते मिटींगेक सगळे सांगले कडेन आसा आनी उपू सरपंच एका नितेशाक बी सांगले कडेन आसा मिटींगेक सॉल्व करया. तरी आसून ते हे थंय एक पावलें की थंय पंप हाऊस बसता म्हणून मागीर आमी उठले दुसरे दिसा सोमार उठले आनी मागीर मडगांव गेले WRD डिपार्टमेंटाक गेले आमी सगळे आमचे आंदोलनकारी सगळे गेले आमी थंय आनी थंय वचून आमी धरणा आंदोलन थंय घेवन बसले आमी जो पर्यंत तुमी आतां आमचो तो इंजिनियर कोण आसा तो आमचे हेजेर सारके क्लियर करना तो पर्यंत आमी थंय वचना. पण तो लिव्हीर आशिल्लो तो नाशिल्लो तरी आसून ताणें तुमच्या फोना कडेन आमचे कडेन उलयलें बाबा हो विशय आमी तो क्लोज केले कडेन आसा ताका आमी आनी एक लेटर दिलें आनी तो आमी पुरयतले. मागीर ताका आमी विचारलें हो विशय कितें जालो तर थंय सांगलें तो विशय आमचे कडेन येना तो आमकां लागना ते ताका परत हें म्हणून. पूण हांव कितें म्हणटा आज आंदोलनाचें दिवचोच आसा अजून उजू तेजी गरमी तशी आसता तेन्ना तूं एक जबाबदारी मनीस पंच न्ही तूं जबाबदारी मनीस तूं असो कसो वागोवंक शकता. परत तूं आमकां एक तर तुवें आमकां 49 दीस पडले तुवें आमची एक नजर घातला तुवें आमची खबर घेतला ती वयल्यान तूं तुमच्यान भितरल्या तर तूं आपल्या बाबा कितें करपाचें करीत रावलो काम आमकां तुवें विचारना काय ना बरें तर आतां तूं हें कित्याक करता हें जर आमी तुका विचारपाक गेला आनी हें उलोवन गेले जाय आनी हांवें जो स्टेटमेंट दिला आमी इतले 49 दीस बसोन मागीर आमी WRD वचोन थंय इतले आमी डिस्टर्ब जाले ना जेवण नाका आनी आमी पोटतिडकीन आमी कितें करूं शकता आशिल्लें करूं जातालें आमचे पूण आमकां तें करपा नाका आमकां पिसफुली वचपा जाय. अशी जर उलयता म्हणटा तर हो जर गुन्हो जाता जाल्यार तुमी तो गुन्हो मात्र तूं हांगा हें करता जाल्यार तूं राजकारणांत तूं रावप न्ही. कित्याक जे राजकारणाचे जे लोकां विरुद्ध जेन्ना राजकारण वापरतात जेन्ना वावरतात तेन्ना लोक तेंचे खातडार रेमकांड उडयतात पळय तें सोंसपा न्ही. जर तुज्यान हें सोंसूं जायना जाल्यार तुवें रिजायन दिवपाचें. शॉर्ट आउट म्हळ्यार तेणी ताका सायबान ताका क्लियर तें परत रिकॉर्डिंग तें आयकलें हें केलें थंय प्रूव जायना की ताका धमकी दिल्या धमकी दिवपाचें एक मत व्यक्त केलां करूं शकता आशिल्लें करूं जातालें पूण तांणी करपा नाका तें बरोबर तशें नाका हें ताका समजोन त्या सायबांनी बी समजोन सांगले कडेन आसा. आतां तो कित पर्यंत समजला काय की तें तशें तो जाणा कित्याक म्हाका पयला तो तेगे हावभावान चेर पळय तो डिस्टर्ब आसा दिसता तर पूण ताका समजोन सांगलां आनी तेणें कबूल जाला आनी तो तेणें बरोवनूय बी दिलो थंयसर की आपल्या हो विशय हांगा सोंपलो म्हणून.
मडगांव जामा मशिदीचो सुरक्षेचो विशय चर्चेत येयला. जामा मशिदीचो उपाध्यक्ष मेहराज खानाच्या फुडारपणाखाला समितीच्या वांगड्यांनी दक्षिण गोंय पुलीस अधीक्षकाक निवेदन भेटयलें. मशिदीचो विशय सध्याक उच्च न्यायालयात हुमकळत पडला. कादर शाह गुन्यांवकारीची फाटभूंय आसा. तेणे वांगड्यांच्या आदारान 24 तारखेर मशिदीचेर नियंत्रण दवरपाची धमकी दिल्ल्यान सुरक्षेचो गंभीर प्रश्न तयार जाला अशें पुलिसांक सांगलें. 2023 मध्ये आमची जावाचे जनरल बॉडी मिटींग जाली. थंय आमी जिखून आयले. आमची कमिटी फॉर्म जाली. लास्ट 3 years ऑलमोस्ट 2023 नाव 26 आमची कमिटी सारकी जिखत आसा. सो तेणें मागीर हजबंड पळय काम आमचे हे केलें पळय तेणें मरे कंप्लेंट केली हायकोर्टान तेका केलो की लोअर कोर्टान केस ट्रान्सफर केली. थंय आमी जिखून आयले. मागीर रजिस्ट्रारान कितें सांगलें रजिस्ट्रारान गेलो तो थंय आमी जिखून आयले. पूण तरी पूण एवरी 2 months 3 months आमचे एलिगेशन घालता की आमी कादर शाह हय तेन्ना ऑलरेडी आमचे परत एलिगेशन घालता की आमी फेक कमिटी सिलेक्शन करूं ना जनरल बॉडी मिटींग जावना कांयच जावना आनी आमी बेश्टे कमिटी चलयता म्हणून. पूण आमी एक्चुली एवरीथींग गोईंग ऑन फेर वे फॉल्टी काय ना आमी. पूण तरी पूण तो एक्चुली घालता आनी परत आमकां धमकी दिला तेणें की 24 आपूण मस्जिदान येतलो लोकांक घेवन येतलो आनी त्रास करता. दिस इज एक्चुली सुन्नी जामा मस्जिद. एवरी सुन्नी मुस्लीम इज वेलकम. कोणीय अशें सांगा तूं नमाज पड कितें कर. दोज हू बिलीव्स इन आवर अकिदा सुन्नी अकिदा and those who works on the path of our Rasulullah Prophet plus follows the Maslak Ala Hazrat and our other Gause Azam Maslak Gause Azam कोण जो फॉलो करता आमचे सुन्नी अकिदा ताका आमी मोस्ट वेलकम करता. एनी टायम एनीवेर एनी टायम यू कॅन कम टू मस्जिद. आनी तशेंच न्हू की आमी कोणा ऑब्जेक्ट करना. एवरी इंडियन दोज हू बिलीव्स इन सुन्नी अकिदा आर इज मोस्ट वेलकम इन आवर मस्जिद. परत येऊन त्रास करता आमकां 2 महिना प्रेस करतात की आमी फेक मस्जिद कमिटी चलयता म्हणून फॉल्टी आसा म्हणून एक्चुली इमेज पिड्यार येता. आतां एसपीन कितें सांगलें एसपीन आमकां एश्युरन्स दिला की आतां 24 तारखेर आमकां धमकी दिला न्हू की आपूण थंय लॉ एंड ऑर्डर सपोज इन केस कितें जाल्यार सो इट इज एसपी रिस्पॉन्सिबिलिटी पुलीस गोवा पुलीस तेंची रिस्पॉन्सिबिलिटी की दे वील मॅनेज एवरीथींग आनी दे वील टेक स्ट्रिक्ट एक्शन. आनी आमी ताका एकूच सांगपाक करता तो शुक्रार म्हणून सांगता 24 म्हणून सांगता शुक्रारा आमी ताका मोस्ट वेलकम करता. आयज सांजचो आयज कित्याक ना फाल्यां कित्याक ना जाल्यार शुक्रारूच कित्याक घाला तेणी नोकरा. इज एनी टायम वेलकम एनी टायम एनीवेर. फक्त नाल्यार तो सांगून खंय येवपा जाय म्हणून आमी थंय येवन आमी रावता जाग्यार आनी कांयच ना जें सांगपाक ते मशिदीचे येयल्ले ते आपण म्हणटाले की येयले ते की आमी जेन्युइन मशिदीचे कमिटी मेंबर आनी आमी आमकां लिगली हें आसा कोर्टांतल्यान बी आमकां मेळ्ळें आसा आनी बाकी कितें आसा कोर्टान मॅटर चालू आसा. बट तो कोण कादर शाह म्हणपाक तेंची कंप्लेनी प्रमाणे कादर म्हणून सांगपाक लागले कोणा सांगता न्ही प्रेस कॉन्फरन्सान गेली की आपूण 24 तारखेर लोकांक घेवन मशिदीक येवपाचो आसा म्हणून अशी तेंचें हें आसलें की तेंचें म्हणणें कितें लॉ एंड ऑर्डर जावपाक जायना म्हणून आमी पुलिसां फुडें येयला की त्या दीस मशिदीडेन लॉ एंड ऑर्डर जावपा ना म्हणून आमी केअर घेतलो. हांवें ताका सांगलें कितें अशेंच न्हू आमी सदांच लॉ एंड ऑर्डर जावची न्हू आमी केअर घेता आनी त्या दीस तुमी सांगला म्हणून आमी आनी थोडो फोर्स एक्स्ट्रा घालतले. इवन त्याच दुसरे दिसा मागीर तेंगे जे नमाजाचो शुक्राराचो नमाज आसता त्याय दीस आमी स्टाफ घालतले. अशें घालताच आमी. पण आतां तेणी सांगला म्हणटकीर आमी इल्लेशें मातशी चड स्ट्रेंथ वाडयतले. PI आनी SDPOक सांगतलो हांव की मात त्या दीस स्पेशल केअर घेया म्हणून तेणी सांगला म्हणून. अदरवायज असं आमी घालताच. मजगती त्याच्या कडेन संबंधित घडणुकेन जैनब बी हिणे कादेर शाह आणि हेर चौगाड वेगळी पुलीस कागाळ दाखल केल्या. त्रास दिवप खंडणी घेवप मानसीक छळ करपाचो तेंचेर आरोप केला. ह्या निमतान शाळेचें नांव पेड्ड्यार जाता अशी खंत इम्तियाज बेपारीन उक्तायली. मुस्लिमींचो प्रेसिडेंट इम्तियाज बेपारी एक एलिगेशन केला कादर शाह म्हणून प्रेस घेतलेली पळय तेजेर केला की ते जैनब बी म्हणून तेजे फेक सर्टिफिकेट तेजेर हांवें कंप्लेंट ड्राफ्ट केला. सो तेजे जे आसा पळय टिचरीचे तेजे स्क्रुटिनी करून ऑलरेडी तेजे कडेन क्लीन चीट मेळ्ळा. हायकोर्टासून ऑर्डर मेळ्ळ्या लोअर कोर्टासून मेळ्ळ्या विजिलन्स मेळ्ळ्या डायरेक्टर ऑफ एज्युकेशन. तो परत तेजें नांव घेवन आमच्या स्कुलाचें नांव बदनाम करता. अंजुमन इस्लाहुल मुस्लिमीनाचें तें नांव बदनाम करता. तेजेर तें कडक एक्शन जावपाक जाय. SP संतोष साहेबाक हांवें लेटर केला हेजेर कारवाई जातली. तुमचो कोण स्टाफ जैनब बी म्हणून टिचर आहा. टिचरीन कंप्लेन करून टिचरीनूय कंप्लेन केला मायना कुर्तुरीम पुलीस स्टेशनाक. डिफॉर्मेशन बीन फायल करतले आमी तेजेर कित्याक तें नांव आमच्या स्कुलाचें इन्स्टिट्यूशनाचें नांव जें पेडर करता पळय इट्स एन इम्पॅक्टींग फॉर ऑल अवर दीस स्टुडंट सगळ्याक इम्पॅक्ट जाता.
आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावत प्रायम.